पावसाळा येण्याआधी शेतात सुरू आहे महत्त्वाचे काम. बेलपाडा गावातील आमच्या शेतात आज करणार आहोत आठवड भाजणी. पालापाचोळा आणि शेणखत एकत्र करून जमिनीची सुपीक बनवण्याची जुनी पारंपरिक पद्धत. कशी होते भात शेतीची सुरुवात हे सर्व पहा आजच्या ब्लॉगमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव राऊत, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज बेलपाड्याला आलो म्हणजे आमच्या गावाला आणि आदर भुजण्यासाठी शेतामध्ये आलो आहे. आणि आदर भुजतात कारण की इथं भात पेरायचं आहे. पाऊस पडल्यानंतर भात पेरू आणि सुरुवातीला ते जाळावं लागेल पालापाचोळा टाकून. तर तुम्हाला आता दाखवतो कसा पालापाचोळा टाकतात आणि भाजतात. तर हे बघून घ्या. आता ते काळ काळ दिसतंय तिथं आदर भुजलेलं आहे. म्हणजे पालापाचोळा लाकडं वगैरे टाकायचे आणि पेटवायचं आणि याच्यावर पाऊस पडल्यानंतर भात पेरून द्यायचं. तर भात पेरल्यानंतर रोप उगवतं आणि त्याच्यानंतर या आवनामध्ये चिखल करायचं आणि ते भात खणायचं, उपटायचं आणि या चिखलामध्ये लावायचं. अशी असते प्रोसेस. आणि आता आपण त्या आदर भुजण्यासाठी पालापाचोळा गोळा करू. चला मग बघूया, हा व्हिडिओ बघा नक्की. आणि शेणखत असेल, गवऱ्या वगैरे असतात असं ते टाकायचं, त्याच्याने भाजणी चांगली होते. ते बघा टाकली, साईडने भाजणी केली आहे त्यांनी. तर साईडने पालापाचोळा गोळा करू आणि इथं पेटू. त्या साईडला आमचं शेत आहे, जमीन आहे, तिथं नेऊ. तर मित्रांनो, माझ्या हातात आहे पंजा आणि याच्याने पालापाचोळा आपण गोळा करू. साईडने बघू शकता तुम्ही, खूप पालापाचोळा आहे. तर आता आपले शेतकरी बंधू त्यांना माहीतच आहे, पण व्हिडिओमध्ये काय यांना माहिती नाही काय प्रोसेस काय करावं लागते, काय स्ट्रगल करावं लागतो. आणि आपल्या मस्त आपण भात खातो. तर त्याच्यासाठी अगोदर असं स्ट्रगल करावं लागतं शेतकऱ्याला. त्यामुळे आपल्याला पालापाचोळा गोळा करून. आवाज पण खूप येत असेल तुम्हाला. तर असं गोळा केलं आहे आणि ते गोळा करून झाल्यावर ते उचलायचं आणि तिकडं नेऊ आणि मग एका ठिकाणी ढीग करू. आणि माझ्यासोबत मदर पण आहे, मदत करू मदरला. ते माझ्या डोक्यावर ठेव. आणि मित्रांनो, मला काहीतरी दिसलं आहे. तर मदरनी हे बघा, हे शेवळ आहे आणि तुम्ही शेवळाची भाजी खाल्ली आहे का? तर मला सांगा तुम्ही. असं पाऊस पडल्यानंतर अशा अडचणीमध्ये शेवळे हे उगतात, असं निघतात.
तुम्ही खाली आहे का मला सांगा. आणि हे बघा हे शेवळे आहेत. शेवळ्याची भाजी एक नंबर लागते आणि मस्त नॅचरली निसर्गातून उगलेली भाजी खाऊ. बघून घ्या मित्रांनो कसं राहते शेवळा. आणि सोलून घ्यायचं. आता भाजी बनवताना तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेन मी हा व्हिडिओ. हे असं काढून घ्यायचं. तर अजून भरपूर लागतील, म्हणजे 5-6 असले तरी भाजी होते तयार. आता एकच आहे पण बनवू आपण, थोडीशी भाजी होईल. आणि आता काम करतो. मदर एकटी जाते तर आता मदत करतो थोडे. आणि मित्रांना कोणतंच काम करताना लाजायचं नाही. आता मी एवढं तुम्हाला वाटत असेल की मी एवढा व्हिडिओ बनवतो हे करतो, पण कोणत्याच कामासाठी लाजायचं नाही. आणि आपल्या शेतामध्ये काम करायचं, कारण की जर हे काम केल्यावरच आपल्याला काहीतरी खायला भेटेल. तर चला आता आपण हे काम करू आणि कोणत्याच कामासाठी लाजू नका तुम्ही. तर हे आणून टाकलं आहे बघा शेणखत. आणि आता इथं पण थोडं राहिले ते टाकू. आणि त्याच्यानंतर जो पालापाचोळा गोळा केला आहे तो वरतून टाकू आणि मग जाळून देऊ. तर मित्रांनो सर्व पालापाचोळा गोळा केला आहे. आता मग पेटून देऊ. आता हे बघू शकता तुम्ही, सर्व पालापाचोळा टाकला आहे. आता पेटून देऊ. तर दिली आहे. आता पूर्ण पेटून जाईल आणि पेटल्यानंतर हे असं होईल बघा. आता पुढे दिसत असेल तुम्हाला, पेटल्यावर असं दिसेल. चला मग आता जेवण करू. आता आणलंय का पाणी? आणलंय 2.5 लिटर. काय आणलं? भाजी पोळी. बरोबर. आता गवारची भाजी आणली. चला मग जेवायला. गवारची भाजी आहे. तर मित्रांनो हा दोर भाजून झालं आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता की पूर्ण पेटलं आहे. तरी पण जास्त पेटायला पाहिजे होतं, पण पालापाचोळा कमीच पडला आहे. पण काही नाही, याच्यामध्ये पण होऊन जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि कोणी नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.